याच ज्यांनी आभाळ कवेत घेतलं अशा आकाशालाही उतुंग गवसणी घालणाऱ्या कर्तृत्ववानांच्या कार्याचा आढावा या पुस्तकातून घेतला असे सन्माननीय राजा माने साहेब. गेल्या 38 वर्षांच्या पत्रकारिता प्रवासामध्ये विविध क्षेत्रातील महान विभूतींचा त्यांना संपर्क आला, त्यांचा सहवास लाभला. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांच्या कार्याचा मोलाचा वाटा आहे, आपल्या जिद्द, कष्ट आणि कल्पकता आणि आलेल्या संकटावरती मात करत गरुडाप्रमाणे आपल्या क्षेत्रामध्ये अवघं आभाळच ज्यांनी कवेत घेतलं, राज्यातल्या अशा 75 मान्यवरांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्व पैलूवरती राजा माने यांनी प्रकाश टाकलाय. आणि अशा या ज्यांनी आभाळ कवेत घेतलं अशा पुस्तकाचं प्रकाशन या निमित्तानं आपण करतोय. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून ज्यांची उपस्थिती लाभतीये असे सन्माननीय माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील साहेब यांचं आगमन इथं झालेलं आहे. कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं अर्थातच मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीनं सन्माननीय डॉक्टर DY पाटील साहेब यांचं या मंचावरती आम्ही आदरातिथ्यपूर्वक स्वागत करतोय. माजी राज्यपाल, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर पद्मश्री डॉक्टर DY पाटील साहेब यांचं या सोहळ्याला सन्मानपूर्वक स्वागत करतोय. मी त्यांनाही स्थानापन्न होण्यासाठी विनंती करते. आज या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन होत असताना या पुस्तकाला अनुषंगानं 75 व्यक्तिमत्वांना सुद्धा आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून त्यांचा अगदी हुबेहूब व्यक्तिचित्र ज्यांनी रेखाटलेलं आहे असे ख्यातनाम चित्रकार नितीनजी खिलारे यांच्या या प्रदर्शनानं आणि या रंगानं, या पेंटिंगनं सुद्धा कार्यक्रमामध्ये खरी रंगत आणली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. तेव्हा सुरुवातीला उपस्थित मंचावरील सगळ्याच मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करण्यासाठी आपल्या स्वागतपर मनोगतातून उपस्थितांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविकच करण्यासाठी मी आमंत्रित करते आजच्या या ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकाचे लेखक सन्माननीय राजा माने सर यांना. ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकाच्या आणि त्याचप्रमाणे या पुस्तकात ज्यांची रेखाचित्र वापरली ते चित्रकार नितीन खिलारे यांच्या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचं नाक, महाराष्ट्राची प्रतिष्ठा समजल्या जाणाऱ्या राजभवनावर आदरणीय भगतसिंहजी कोश्यारी साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मित्र, महाराष्ट्राचे नेते, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मित्र चंद्रकांतदादा पाटील, ज्यांनी मलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या, ग्रामीण महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या पत्रकारितेत उभ्या केल्या, असे आमच्या सर्वांचे आवडते मराठी वृत्तपत्रसृष्टीत क्रांती आणणाऱ्या परिवाराची पताका स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या हातातून घेऊन, स्वतःच्या हाती घेऊन मराठी वृत्तपत्रसृष्टीत क्रांती आणणारे आदरणीय विजयबाबू, त्याचबरोबर दादा गेल्या 25-30 वर्षात एका पित्याच्या भूमिकेत, एका वडील बंधूच्या भूमिकेत ज्या डॉक्टर DY पाटील हे फक्त नावच पुरेसं असतं असे आमचे आवडते आदरणीय दादा, या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले सर्वच मित्र, परंतु ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असे ज्यांनी आपलं करिअर एक डॅशिंग IPS काय असतो हे महाराष्ट्राला दाखवून दिलं असे निवृत्त IPS KL प्रसाद, त्याचबरोबर ज्यांनी अगदी उपाशी पोटी मी असताना मला शिकवण्यासाठी मदत केली ते माझे गुरु डॉक्टर BP काळे सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राचा हिरक महोत्सव या निमित्तानं आज आपल्या पुढ्यात ज्यांनी आभाळ कवेत घेतलं हे पुस्तक ठेवताना मला मनापासून आनंद होतो आहे. हा आनंद यासाठी होतो आहे की गेली 38 वर्ष
महाराष्ट्रात श्रमिक पत्रकार म्हणून कार्यरत असताना ज्यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली, ज्यांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक, आर्थिक, साहित्यिक, कलाविश्वातलं वैभव वाढवलं, अशा अनेक व्यक्तिमत्वांचा माझा जवळून संपर्क आला आणि त्या व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र ओळखतो, देश ओळखतो, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वात मला जे वेगळं दिसलं की जे महाराष्ट्राला माहीत नाही, असं मी मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. मला खात्री आहे की हा प्रयत्न निश्चितपणे महाराष्ट्राला आवडेल, कारण या पुस्तकाला फक्त चरित्रात्मक स्वरूप नाही आहे किंवा डी.वाय. पाटील हे नाव घेतलं की फक्त डी.वाय. पाटील साम्राज्य दिसतं, पण डी.वाय. पाटील ही व्यक्ती वयाच्या 80व्या वर्षी अगदी 20-20 किलो वजन ठरवून कमी करू शकते, हे महाराष्ट्राला माहीत आहे का? की आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या महाराष्ट्राला माहीत असायला हव्यात. त्या अशा अनेक व्यक्तिमत्वांची निवड करून मी त्यात व्यक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी पत्रकारिताच नव्हे, महाराष्ट्राच्या पत्रकारितेला ज्यांनी वैभव प्राप्त करून दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या माणसाला किंवा पत्रकारिता हे करिअर असू शकतं, हे ज्यांनी आपल्या कृतीनं पटवून दिलं ते आदरणीय विजयबाबू दर्डा या ठिकाणी आहेत. तर त्यांचे धाकटे बंधू विजयबाबू हे आमचे आधारवड आहेत, परंतु बाबूजी मला माफ करा, परंतु राजन बाबू हे माझे गॉडफादर आहेत, गुरु आहेत, की ज्यांनी फोनवर कसं बोलावं इथपासून आम्हाला शिकवलेलं आहे. तर अशा पत्रकारितेत क्रांती करणाऱ्या, प्रत्येक क्षेत्रात क्रांती करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचं आपल्या देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रापुढं वेगळं अंग आलं पाहिजे, या निखळ भावनेतून हे पुस्तक मी आपल्यापुढं ठेवलेलं आहे. मला आनंद वाटतो की माझे मित्र संतोष पवार आणि दत्ता थोरे यांनी प्रगती प्रकाशनच्या माध्यमातून त्याचं प्रकाशनाची जबाबदारी घेतली आणि नितीन खिलारे हा महाराष्ट्रातील उदयोन्मुख चित्रकार, याला या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रापुढं ठेवण्याचं काम देखील हा उपक्रम करतो आहे, याचा मला विशेष आनंद होतो आहे. आज मला आठवण होते ती माझी आई अक्का आणि बापू यांची. मी खरं तर त्यांनीच आम्हाला घडवलं. चंद्रकांत दादा आणि आमचं नातं हे खरं तर खूप वेगळं नातं आहे. दादा मंत्री असोत नसोत, ते कार्यकर्ते असोत, दादा हे गिरणी कामगाराचा मुलगा आहे आणि मी देखील गिरणी कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळं जगात जसं पत्रकारितेला जात नसते, तसं गिरणी कामगाराचा मुलगा यातून जे नातं आमचं दादाचं आहे ते नातं दादांनी वेळोवेळी जतन केलेलं आहे. अगदी माझ्या मुलीच्या लग्नाला हजर राहण्यापासून ते सुखदुःखात वाटेकरी होण्याचं काम त्यांनी केलं. अशा अनेक गोष्टी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून, मग याच्यामधल्या पर्सनॅलिटी प्रकाशनानंतर आपण जर पुस्तक चाळलं तर म्हणजे गमतीनं सांगायला हरकत नाही की रोज आपण टी व्हीवर पाहतो ते चित्र आणि या पुस्तकातलं चित्र सारखंच आहे की काय, आणि सारखं व्हायचं असेल तर या सगळ्या मंडळींनी काय केलं पाहिजे याविषयीचं चिंतन तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. दुसरी आनंदाची बाब की मातृभूमी प्रतिष्ठान, की कोरोनानं महाराष्ट्र ग्रासलेला असताना ज्यांनी महाराष्ट्रातली पहिली ऑक्सिजन सिलेंडर बँक नितीनजींनी, गडकरी साहेबांनी नागपूरमध्ये आवाहन केलं होतं की देशात ऑक्सिजन सिलेंडर बँक सुरू झाल्या पाहिजेत. त्यांच्या घोषणेच्या 8 दिवस अगोदर बार्शीत ऑक्सिजन सिलेंडर बँक ज्या मातृभूमी प्रतिष्ठाननं सुरू केली होती, त्या प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करावा आणि आदरणीय कोश्यारीजी
आणि तमाम महाराष्ट्राला की एक मॉडेल म्हणून एखादी स्वयंसेवी संस्था हे अनिवासी गावकरी की जे जगभरात विखुरलेले आहेत त्यांना एकत्र करून कशा पद्धतीनं चांगलं काम करू शकते हे दिसावं या भावनेनं आम्ही याचं यजमानपद मातृभूमी प्रतिष्ठानला दिलेलं आहे. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की येत्या काळात अगदी महाराष्ट्रातलं 21 एकरच्या क्षेत्रात मातृभूमी प्रतिष्ठानचं आदर्श असं सेंटर्स आम्ही उभं करतो आहे आणि त्याला निधी हा आम्ही सर्वजण मिळून गोळा करतो आहे की ज्या निधीची सुरुवात हे आमचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी 1 कोटी रुपयाचा निधी देऊन केली. आणि आश्चर्य वाटेल अनेकांना की 2 दिवसात बार्शीसारख्या गावातून 80 लाख रुपये लोकांनी उत्स्फूर्तपणे दिले. तर हा संदर्भ एवढ्यासाठी की या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी आदरणीय बाबूजी आणि चंद्रकांत दादा यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय DY दादांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांना म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणाचं काहीही असेल, राजकारणातल्या प्रत्येकाची मतं काही असतील, परंतु सक्रिय राज्यपाल कसा असतो, लोकाभिमुख राज्यपाल कसा असतो हे देशाला दाखवायचं काम कोश्यारी साहेबांनी महाराष्ट्रात केलेलं आहे. आणि मी अशा महान विभूतीच्या महामहिम राज्यपालांच्या हस्ते आज माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे याबद्दल परत एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकाविषयी माहिती सांगत ज्या 75 अशा महान विभूतींचा सन्मान याच पुस्तकातून केला गेला अशा व्यक्तिमत्वांबद्दल माहिती देत राजा माने साहेबांनी कार्यक्रमाची सुरुवात आपल्या स्वागतपर मनोगतातून इथं केली. त्यांचे आभार. यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या आमंत्रित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. खरं तर सन्माननीय राजा माने साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हटला तर वावगं ठरणार नाहीये. कारण सबंध महाराष्ट्र राज्यभरात मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्सुकता होती की हे पुस्तक आपल्या हातात कधी पडणार. कारण महाराष्ट्राला जे काही माहीत नव्हतं त्या व्यक्तिमत्वांबद्दल राजा माने साहेबांनी अगदी खुलून त्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण दर्शन याच पुस्तकातून करून दिला. आणि अशा या ड्रीम प्रोजेक्टला खऱ्या अर्थानं परिसस्पर्श लाभतोय ते सन्माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी साहेब यांच्या या उपस्थितीनं. आज राजभवनामध्ये उपस्थितांना या ठिकाणी आमंत्रितही केलं आणि कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहत या पुस्तकाला एक खऱ्या अर्थानं आशीर्वादही दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. सन्माननीय कोश्यारी साहेब जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली आणि तमाम मराठी मनांचं हृदय त्यांनी जिंकलं ते मराठीतून जेव्हा त्यांनी शपथविधी घेतली तेव्हाच आणि तेव्हापासून ते आजपर्यंत प्रत्येक मराठी मनाच्या मनावरती हे आमचे राज्यपाल आहेत. मग तो पक्ष कुठला असेल, धर्म कुठला असेल किंवा काहीही असेल हे सगळं बाजूला ठेवून सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व म्हणून सन्माननीय राज्यपाल महामहिम भगतसिंहजी कोश्यारी साहेब यांना महाराष्ट्राने स्वीकारलं. आणि अशाच या महाराष्ट्रातल्या महान विभूतीचा गौरव करणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान आपण इथं करतोय. मी विनंती करते सुरुवातीला सन्माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी साहेब यांचा यथोचित सन्मान आमच्या सोलापूरचे विविध क्षेत्रामध्येच खरं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे सन्माननीय प्रशांतजी बडवे यांनी या ठिकाणी करावं. याचबरोबर बाहेरच्या बाजूला आपण सर्वांनी बघितलं की एक अतिशय सुंदर असं व्यक्तिचित्र त्याचं प्रदर्शन भरलेलं होतं आणि सन्माननीय राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी साहेब यांचं अगदी हुबेहूब असं व्यक्तिचित्र ज्यांनी रेखाटलं असे ख्यातनाम चित्रकार नितीनजी खिलारे आणि सन्माननीय आमचे राजा माने साहेब या दोघांनीही राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी साहेब यांचं अतिशय सुंदर आणि अगदी हुबेहूब व्यक्तिचित्र जे काढलेलं आहे ते सन्माननीय नितीनजी खिलारे सर या. हां, राज्यपाल साहेब सांगताय थोडंसं लवकर यावं त्यांच्या आदेशानुसार. जोरदार टाळ्यांनी या व्यक्तिचित्राला आपण सन्मानित करावं. अगदी हुबेहूब हे व्यक्तिचित्र नितीनजी खिलारे यांनी साकारले. यानंतर
माजी राज्यपाल सन्माननीय डी.वाय. पाटील साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि या प्रसंगी त्यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन तेजसजी राऊत यांनी करावं आणि त्यांच्याच पेंटिंग देऊन त्यांचा यथोचित सन्मान नितीनजी खिलारे आणि राजा माने साहेबांनी करावं अशी मी विनंती करते. टाळ्यांनी आपण डी.वाय. पाटील साहेब यांचं स्वागत करावं, त्यांचं आदरातिथ्य करावं अशी मी विनंती करते. खरं तर नुकताच कोरोनाचा काळ उलटून गेलेला आपण पाहिला. मेडिकल कॉलेजसाठी खाजगीकरणाची परवानगी सन्माननीय स्वर्गीय यशवंतरावजी पाटील साहेबांनी दिली नसती तर आज महाराष्ट्रामध्ये इतके मोठ्या संख्येनं डॉक्टर तयार झाले नसते आणि कोरोना विरुद्धचा लढाही आपला इथं यशस्वी झाला नसता. हे एक सत्य आणि वास्तव आहे. अशा या लढ्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणारे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे डी.वाय. पाटील साहेब यांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी सहकार मंत्री, विद्यमान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय श्री तेजसजी राऊत यांना. विनंती त्यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. सन्माननीय दादांचं स्वागत आपण या प्रसंगी करतोय आणि याचबरोबर आदरणीय दादांचं सुद्धा व्यक्तिचित्र देऊन इथं सन्मान करतायत राजा माने साहेब आणि नितीन खिलारे. खरं तर 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना भूमी स्वामित्वाचा हक्क सन्माननीय सहकार मंत्री म्हणून योगदान देत असताना चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी या ठिकाणी दिला आणि तमाम सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या मनगटामध्ये खऱ्या अर्थानं बळ सन्माननीय आमच्या दादांनी दिला. यासाठी मी त्यांचंही खऱ्या अर्थानं मनपूर्वक स्वागत करते आणि आभार व्यक्त करते. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून उपस्थित असणारे आमचे माजी खासदार आणि लोकमत समूहाचे प्रमुख अध्यक्ष असणारे विजय बाबूजी दर्डा यांचाही सन्मान होतोय. मी विनंती करते या प्रसंगी त्यांचा सन्मान सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या इंडियन मॉडेल स्कूलच्या सचिवा सायली जोशी मॅडम यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य या कार्यक्रमाप्रसंगी करावं. महाराष्ट्रामध्ये जे कुठेही घडत नाही तो संपूर्ण चमत्कार आदरणीय बापूंनी जे व्यासपीठ औरंगाबादमध्ये दिलं त्या ठिकाणी आपण बघतोय, नागपूरमध्ये घडताना बघतोय. विविध पक्ष असतील, विविध संघटना असतील, विविध नेते असतील. सन्मान्य राजा माने साहेब आणि नितीनजी खिलारे साहेब यांना मी विनंती करते. नितीनजी खिलारे साहेबांनी रेखाटलेलं आदरणीय बाबूजींचं हे व्यक्तिचित्र, त्याच्या प्रतिमा आपण देऊन त्यांचा यथोचित सन्मान करतोय. अगदी बाबूजी सुद्धा हे चित्रच इतकं सुंदर झालंय की बाबूजी स्वतः त्यांना आरशामध्ये बघतायत की काय, इतकी सुंदर असं खऱ्या अर्थानं भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. सन्मान्य बाबूजींचंही मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि सन्मान्य व्यासपीठाला पुन्हा एकदा स्थानापन्न होण्यासाठी विनंती करते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील मान्यवरांचं मार्गदर्शन आम्हाला महत्त्वाचं आहे, पण त्याच्या आधीच सन्माननीय राजा माने साहेबांनी सांगितलं की मातृभूमी प्रतिष्ठान बार्शीमधून आज सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी योगदान देत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 21 एकर क्षेत्र या ठिकाणी विकसित करत त्या ठिकाणी खास करून महिलांसाठी एक वेगळं असं स्वतंत्र दालन या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न मातृभूमी प्रतिष्ठान करते. मातृभूमी प्रतिष्ठानच्या अन्नपूर्णा योजनेमध्ये स्वतः दादा आले होते आणि दादांनी मातृभूमी प्रतिष्ठानच्या अन्नपूर्णा योजनेमध्ये ज्या निराधारांसाठी 2 वेळचं जेवण आपण पोहोचवतोय तिथलं जेवण स्वतः खाऊन तिथलं कौतुक सुद्धा केलं होतं आणि त्यावेळेस आदरणीय दादांच्या तोंडून शब्द उमटले होते की सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या स्वप्नामधला जो समर्थ भारत आहे, जो वृत्तीतला तरुण भारत आहे, समाजसेवेची जी काही धडपड आहे, ही सगळी धडपड फक्त आणि फक्त मातृभूमी प्रतिष्ठानकडून पूर्ण होताना दिसते. हे त्यावेळेस दादांनी केलेलं मातृभूमीचं कौतुक होतं आणि अशाच मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं मुख्य संयोजन केलेलं असताना सुरुवातीला मी मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे बार्शीचे लोकप्रिय असे युवा समाजसेवक म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये संतोष काका ठोंबरे यांना विनंती करते त्यांनी या प्रसंगी आपलेही विचार इथं व्यक्त करावेत. सन्माननीय संतोष काका ठोंबरे यांना मी आमंत्रित करते. देशाच्या अमृत महोत्सवी निमित्ताने तसेच महाराष्ट्राच्या हिरक महोत्सव निमित्ताने आम्ही आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंह कोश्यारी साहेब, माजी महसूल मंत्री व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, माजी राज्यपाल पद्मश्री आदरणीय डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब,
आणि माजी खासदार व लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन आदरणीय विजयबाबू यांचे स्वागत करत असताना मला विशेष आनंद होत आहे. आमच्या प्रतिष्ठानचे संस्थापक संचालक, ज्येष्ठ संपादक, तरुण भारतचे मुख्य समूह संपादक आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य राजा माने साहेब यांनी लिहिलेल्या ज्यांनी आबाळ कवेत घेतलेले या सामाजिक मूल्य असलेल्या पुस्तकाचे लोकार्पण तसेच या पुस्तकातील व्यक्तिचित्रे रेखाटणारे चित्रकार नितीनजी खिलारे साहेब यांच्या रेखाचित्र प्रदर्शनाचे संयोजकपद घेताना मातृभूमी प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने मला आज विशेष आनंद होत आहे. जिथे कमी तिथे आम्ही हा मंत्र घेऊन आमचे प्रतिष्ठान अव्याहतपणे काम करत आहे. मला आज आदरणीय चंद्रकांत यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेला राजा माने यांच्या डिजिटल पुस्तक लोकार्पण कार्यक्रमाची आठवण आवर्जून होते. दादा, त्याला कारणही तसेच आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मनात ग्रामीण भारताच्या विकासाचे जसे स्वप्न आहे, नेमके त्याच स्वप्नाला अनुसरून मातृभूमी प्रतिष्ठानचे काम चाललेले आहे असे आपण त्यावेळी आपल्या भाषणात म्हणाले होतात. आपले ते उद्गार आमच्यासाठी एक प्रतिष्ठित प्रमाणपत्रच होते. शिवाय त्यातून आम्हाला नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा अशी मिळाली की कोरोना महामारीच्या काळात त्याच ऊर्जेने आम्ही संकटग्रस्ताची सेवा केली आणि राजा माने यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील पहिली ऑक्सिजन सिलेंडर बँक आम्ही त्या काळात सुरू करू शकलो आणि कोरोनाने भयग्रस्त झालेल्यांना दिलासा देऊ शकलो. याचे मला आज या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना समाधान वाटते. आता आम्ही 21 एकर जमीन विकत घेऊन पुढील 20-30 वर्षाच्या प्रश्नाचा अंदाज घेऊन बहुउद्देशीय संकुलन विकसित करीत आहोत. ते संकुलन ग्रामविकासाचे मॉडेल ठरावे हे आमचे स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी आम्हाला आपल्या सर्वांची भक्कम आशीर्वादाची आणि पाठबळाची गरज आवश्यकता आहे. राजा माने साहेबांनी आम्हाला हे जे यजमानपद दिलं त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल सन्मान्य संतोष काका ठोंबरे यांनी या ठिकाणी माहिती दिली आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सुद्धा आपले विचार व्यक्त केले. आजच्या या ज्यांनी आभाळ कवेत घेतलं पुस्तकामध्ये ज्यांच्या कार्याचा खास करून आढावा घेण्यात आला असे महाराष्ट्राचे ख्यातनाम शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे सर हे सुद्धा या प्रसंगी आपले विचार व्यक्त करत आहेत. स्वतः शिवचरित्रकार आहेत. छत्रपतींचा खरा आणि धगधगता इतिहास मांडण्याबरोबर ते आयुर्वेदातले MD पदवीधारक सुद्धा आहेत आणि याच माध्यमातून या क्षेत्रामध्ये सुद्धा ते योगदान देत आहेत. असे सन्मान्य डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांना मी आमंत्रित करते. ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकाचे लेखक माननीय राजा माने साहेब, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सन्माननीय कोश्यारी साहेब, माजी राज्यपाल सन्माननीय डॉक्टर DY पाटील साहेब, दर्डा साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा. खरं म्हणजे माने साहेबांनी आपल्या आयुष्याची सुरुवात रोजगार हमी योजनेपासून कष्टाने करणारा एक पत्रकार, ज्यांच्या घरात पत्रकारितेचा वारसा नाही, शून्यातून विश्व निर्माण करणारा पत्रकार, आज या 75 व्यक्तिरेखांवरती यांना शब्दांकित करत असताना अतिशय अप्रतिम असं पुस्तक त्यांनी महाराष्ट्राला अर्पण केलं. म्हणून मी त्यांचं खास करून अभिनंदन करतो. काही मिनिटांमध्ये, अगदी 4च मिनिट, पण छत्रपती शिवाजी महाराज हा विषय जो आहे महाराष्ट्राला सांगण्याचा, म्हणजे माझ्या जन्माचं ते खऱ्या अर्थानं सार्थक आहे. आज उपस्थित वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं आहेत, राजकारणी आहेत, पत्रकार आहेत, उद्योजक आहेत. शिवाजी महाराजांपासून हा गुणधर्म शिकला पाहिजे. महाराज 18,306 दिवस जगले छत्रपती शिवाजी महाराज. विजयाचा इतिहास सगळे सांगतात. महाराज पराभूत झाले,
महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात दुर्दैवी प्रसंग कोणता असं कोणी विचारलं तर तो दिनांक होता 13 जून 1665. सर्वस्व गमावले महाराजांनी. पुरंदरचा तह झाला. महाराज राजे उरले नाहीत आणि मिर्झाराजे जयसिंगांच्या वतीनं महाराज विजापूरवरती चाल करून गेलेत. आमच्या सोलापूर जिल्ह्यातनं गेले. दुर्दैव बघा, आपण म्हणतो ना बॅड पॅच, पुन्हा बॅड पॅच. महाराज विजापूर हरले 25 डिसेंबर 1665. जसं एखादं काम चुकावं आणि मालकाने सांगावं हरकत नाही दुसरं काम कर, मिर्झाराजे जयसिंग पुन्हा सांगतायत कोई बात नाही शिवाजीराजे, किल्ले पन्हाळा घेऊन दाखवा. आता हरायचं नाही. महाराजांनी मनसुबा आखला. दिनांक होता 15 जानेवारी 1666. कलानिधी नावाचा गड आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, गडहिंग्लज तालुक्यात. मध्यरात्रीची वेळ. महाराज 1000 मराठ्यांनीशी आहेत, 1000चं घोडदळ वाट बघतायत नेताजी पालकरांची. मध्यरात्र उलटली, नेताजी पालकर आलेच नाहीत. 2 प्रहर वाट बघितली आणि महाराज पन्हागडाकडे निघाले. हर हर महादेव म्हणून यलगार केला, परंतु 1000 मराठे कापल्या गेले. महाराजांना तिथूनही परत यावं लागलं. 2 पराभव. पण मला त्याही पेक्षा जो पुरंदरचा तह झाला होता, तहाचा नियम असा होता की हरलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडं 6 मैल पायी जायचं. विचार करा, निशस्त्र जायचं. दुतर्फा नागरिकांची गर्दी असेल, आपला राजा कोणेकेकाळी घोड्यावरती मिरवला असेल, पालखीत बसला असेल, पण आज तो राजा घोड्यावरती नव्हता, पालखीत नव्हता, निशस्त्र. दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली. माय भगिनी धाय मोकलून रडतायत. एवढं विलक्षण राजावरती प्रेम महाराजांच्या मनातही काहूर निर्माण झालं असेल. पण आत्महत्येचा विचार मनाला स्पर्श झाला नाही. राजा कफल्लक झाला. 23 किल्ले द्यावे लागले. 4 लाख होऊन मुलूक उत्पन्न द्यावा लागला. स्वतःचा 9 वर्ष वयाचा मुलगा मोगलांकडे तारण ठेवावा लागला. पण अशा बाका प्रसंगात सुद्धा महाराजांच्या मनात नैराश्याची गर्ता नव्हती. याही प्रसंगामध्ये एकच विचार होता, आज मी गमावलं, पुन्हा कमील, आय विल कॉन्कर इट. मला असं वाटतं की हा सकारात्मक विचार आपण या प्रसंगी घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय डॉक्टर शेटे सरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि अशाच या व्यक्तिमत्वांच्या कार्यावरती आढावा घेणाऱ्या ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकाचं प्रकाशन याच व्यक्तिचित्रांचं आपण दर्शन घेऊन करणार आहोत. मी सन्माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी साहेब, सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील साहेब, सन्माननीय पद्मश्री डी वाय पाटील साहेब, सन्माननीय आमचे कार्यक्रमाचे अतिथी मान्यवर राजा माने साहेबांचे खऱ्या अर्थानं गुरु ज्यांना संबोधलं जातं असे विजय बाबूजी दर्डा साहेब यांच्या शुभ हस्ते या ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होते. जोरदार टाळ्याने आपण या प्रकाशनासाठी शुभेच्छा देऊयात. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी, अध्यक्ष संतोष काका ठोंबरे, सचिव प्रतापरावजी जगदाळे, ज्यांनी प्रकाशक दिलं असे प्रगतिक प्रकाशक दत्ता थोरे, संतोष पवार संचालक यांचं सहकार्य लाभलं यासाठी त्यांचे विशेष आभार. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मी सन्माननीय विजयबाबूजी दर्डा साहेबांना विनंती करते त्यांनी मार्गदर्शित करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या ऐतिहासिक व अनोख्या पुस्तकाचं ज्यांच्या हस्ते आत्ताच प्रकाशन सोहळा झालेले ते महाराष्ट्राचे लोकप्रिय राज्यपाल महामहिम भगतसिंगजी कोश्यारी, माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा
ज्यांनी आभाळ कवीत घेतलं या पुस्तकाचे लेखक व माझे लोकमतचे जुने सहकारी श्री राजा माने, रेखाचित्राच्या माध्यमातून कॅनव्हासवर व्यक्तीला अक्षरशः जिवंत करणारे प्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे, या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले संतोष काका ठोंबरे, अध्यक्ष मातृभूमी प्रतिष्ठान, या सर्व कार्यक्रमामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या ताकदीतून राजा उभा झाला, त्या श्रीमती मंदाताई माने. इथे ज्यांनी प्रशासकीय कामातून, आज नवीन लोकांना याची कल्पना असेल, परंतु प्रसाद साहेबांनी ज्या पद्धतीने प्रशासन दिलं होतं पोलीस विभागामध्ये, ते प्रसाद साहेब आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो. तसंच राजभवनाशी माझं जुनं नातं राहिलेलं आहे आणि येथील वातावरण मनात नवीन ऊर्जा देणार आहे. अनेक वेळा इथे येऊनसुद्धा मला एक वेगळा उत्साह इथे दिसतो. त्याचं कारण असं आहे की जे उत्साहवर्धक इथे आमचे गव्हर्नर साहेब आहेत, हे जनतेतून आलेले आहेत आणि या राज्यामधला एकही असं जिल्हा नसेल ज्या ठिकाणी त्यांचं प्रवास झाला नसेल, तिथल्या लोकांना भेटले नसतील, तिथल्या समस्या समजून घेतल्या नसतील, असे आमचे ऊर्जामान भगतसिंगजी कोश्यारी. आज एक वेगळं वातावरण मला इथे दिसतो आहे की 9 वर्षाच्या आगमनाच्या स्वागताला सर्व आपण सज्ज झालेलो असतानाच या पुस्तक रूपाची एक जी गोडी आपण उभारली आहे ती फार महत्त्वाची असं मला वाटतं. राजाने हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, पण त्यापूर्वी मला एक फार राजाचं कौतुक असं वाटतं की ज्यांचे वडील एक गिरणी कामगार, स्वतः हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा आणि ज्या पद्धतीने एक वार्ताहरापासून तर संपादकापर्यंत त्यांचा प्रवास झाला आणि त्याचं एकच कारण होतं की त्यांनी गरिबी भोगलेली होती, समाज जीवन त्यांनी पाहिलेलं होतं, लोकांच्या वेदना त्यांनी समजल्या होत्या, जे असतील नसतील, रंजले असतील, गांधले असतील, सुशिक्षित असतील, उपेक्षित असतील, या सर्वांच्या जीवनाशी त्यांनी फार अत्यंत जवळून त्यांचा संबंध आलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या पत्रकारितेमध्ये नेहमी तो सामान्य माणूस दिसायचं आणि म्हणून त्यांची जी लेखणी आहे ती बहरत होती नेहमी. आणि त्यांनी त्या याच्यातून या जवळजवळ 75 अशा लोकांचं या पुस्तकामध्ये चयन केलेलं आहे, ज्यांनी महाराष्ट्राला समृद्ध केलेलं आहे, महाराष्ट्राला सुशोभित केलेलं आहे, महाराष्ट्राला अधिक प्रतिभावान केलेलं आहे. म्हणून तुम्ही जी याच्यामध्ये निवड केलेली आहे राजा, ती अत्यंत अचूक आणि योग्य आहेत. आज जेव्हा हे पुस्तक माझ्याकडे आलं तेव्हा मी बघत होतो की या पुस्तकाचं प्रिंटिंग, त्याची छपाई, त्याची बाइंडिंग, त्याचं लेआउट, त्याचे रेखाचित्र, त्याचं कारण असं आहे की राजाला पहिल्यापासून या सर्व गोष्टीची फार आवडतं आणि नीटनेटकंपणं आवडतं. तुम्ही त्यांच्या घरामध्ये जावा, घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तो कोणत्या पद्धतीने घर राहतं. म्हणजे लग्नापूर्वीची गोष्ट सांगतो, लग्नानंतर तर मी घरामध्ये गेलो नाही त्यांच्या, परंतु त्याला एक जी कलात्मक त्याला जो साथ मिळालेली आहे जीवनामध्ये, आणि त्यामुळे हे पुस्तक जे आहे, अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशन करत असतो, पण हे पुस्तक फार मला वेगळं वाटलं. आणि म्हणून राजा मी तुम्हाला तुमचं अभिनंदनही करतो, नितीनचं अभिनंदन करतो. आणि एक या हे पुस्तक अजून समृद्ध यासाठी सुद्धा झालेलं आहे की या पुस्तकाला विशेष म्हणजे खुद्द श्रीमंत शाहू महाराजांची याला प्रस्तावना आहे.
आणि त्याचप्रमाणे राजकारणामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठी भरारी घेतली, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते डी.वाय. पाटील साहेबांचं त्याच्यामध्ये मनोगत आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक जे आहे अत्यंत वाचनीय असं झालेलं आहे. यामध्ये फक्त लोकांचं चरित्र दिलेलं नाही आहे, परंतु त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना विशेष करून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. हे पुस्तक मला असं वाटतं की हे पुस्तक हे लोकांना लायब्ररीमध्ये ठेवलं पाहिजे. या पुस्तकामुळे त्यांना एक रेफरन्स ज्याला म्हणतो आपण, तर या महाराष्ट्रातील कर्तबगार लोकांचा त्यांना रेफरन्ससुद्धा मिळू शकेल. याच्यामध्ये मग तो राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल, प्रशासनामध्ये, अशा सर्व लोकांचा याच्यामध्ये सहवास करण्यात आलेला आहे. आणि ते अत्यंत मोलाचं आहे असं मी मानतो आहे की आज महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सर्व लोक जाणत आहेत. आणि त्या मुद्द्यावर बोलण्यासारखा आज हा तो वेळसुद्धा नाही किंवा हा विषयसुद्धा आज इथं नाही आहे. परंतु एक मस्त आपल्याला सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्राला खूप समृद्ध केलेलं आहे. याला एक परंपरा लाभलेली आपली महाराजांची परंपरा आहे, फुलेशाह आंबेडकरांची परंपरा आहे. परंतु यशवंतराव चव्हाणांपासून ज्यांनी आपलं यशवंतरावांनी ज्याला वारस मानलं ते शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे नाते होते, राजकीय नाते, ते पाहण्यासारखे आहे. आज आपण बघितलं असाल की जर देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरीसुद्धा असतील, ज्या पद्धतीने कोणत्याही पक्षामध्ये लोकांशी त्यांचे संबंध, आताच पार्लमेंटमध्ये किंवा मागे विधानसभेमध्ये सुद्धा सर्व लोकांनी जेव्हा तेव्हा मुख्यमंत्री होते किंवा आज नितीन गडकरी पार्लमेंट, सर्व भरभरून बोलत होते. त्याचं कारण की महाराष्ट्राची एक परंपरा आहे, एक सुसंस्कृत आपण असं राजकारणामध्ये दिलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की आजचा जो काळ आहे हा काळ बदलला पाहिजे आणि राजकारणापासून नवीन पिढीला काहीतरी एक आदर्श निर्माण होईल असं वातावरण निर्माण झालं पाहिजे असं मला वाटतं. हे पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे असं माझं मत आहे. या पुस्तकातून त्यांना निश्चित एक भरारी मिळेल. आणि या पुस्तकाला विशेष म्हणून राजा मानेंनी आणि नितींनी जे आकार दिलेला आहे त्याचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि विशेष म्हणजे या सर्व मान्यवरांसोबत मलासुद्धा इथे बोलवलं, या पुस्तकाच्या सोहळ्यामध्ये सामील करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि परत एकदा सर्वांना नमन करून, नमस्कार करून, महोदय नमस्कार आपल्याला सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. बाबूजींच्या खरं तर मार्गदर्शनानं खऱ्या अर्थानं गुरूंचा आशीर्वाद राजा माने साहेबांना लाभला, यासाठी त्यांचे आभार. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील साहेबांना मी विनंती करते या प्रसंगी आपण मार्गदर्शित करावं, शुभेच्छा द्याव्यात. ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या अतिशय समर्पक शीर्षकाचं पुस्तक लिहिलं ते राजा मानेजी यांनी आपल्या सगळ्यांना आग्रहाने या ठिकाणी निमंत्रण दिले. त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन व्हायचं आहे असे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारीजी, व्यासपीठावर उपस्थित माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटीलजी, लोकमतच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या दुःखांना वाचा फोडणारे आणि अतिशय चांगलं कामं करणाऱ्यांनासुद्धा लोकांसमोर आणणारे राजेंद्रजी विजयबाबू दर्डा, व्यासपीठावर उपस्थित आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनींनो, विजयबाबूंनी अतिशय समर्पकपणे त्या पुस्तकाचं वर्णन केलं आहे की जी माणसं आपापल्या कर्तृत्वाने समाज उभा करण्याचा त्या क्षेत्रात प्रयत्न करतात, कोणी बांधकामामध्ये प्रयत्न करतो, कोणी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रयत्न करतो,
कोणी आपल्या वकिली कौशल्यातून प्रयत्न करतो, तर सगळे मिळून तो समाज उभा करतात. तर अशा सगळ्यांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न हा राजाभाऊंनी केला आणि त्यात त्यांनी म्हटलं हे अतिशय योग्य आहे की अशी व्यक्तिमत्व समोर येण्यातून इतरांना काम करण्याची प्रेरणा मिळते. मी अलीकडे वारंवार एक मुद्दा मांडत असतो की कर्तृत्व आणि नम्रता याचं कॉम्बिनेशन दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. कर्तृत्व अफाट पण नम्रता नाही. ॲरोगन्स, उद्धटपणा, दुसऱ्याला कमी लेखणं अशा प्रकारची वृत्ती वाढत असताना ज्यांनी कर्तृत्व आणि नम्रता यांचं कॉम्बिनेशन आपल्या स्वभावामध्ये केलं, डी वाय दादा असतील, स्वतः विजयबाबू असतील, आमचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील, अशी खूप व्यक्तिमत्व ज्यावेळेला समोर येतील त्यावेळेला आगामी काळामध्ये ही जी कर्तृत्व आणि नम्रता यांची कॉम्बिनेशनची आवश्यकता आहे ही रिअलाईज होऊन, याची जाणीव होऊन स्वतःच्या स्वभावामध्ये लोक बदल करतील असं मला वाटतं. आणि त्यामुळे ह्या पुस्तकाचं महत्त्व हे त्या व्यक्तिमत्वांना प्रोजेक्शन हा त्यातला विषय महत्त्वाचा नाही आहे. इतरांनी काय करावं याचा एका अर्थाने वस्तुपाठ या पुस्तकात दिलेला आहे. ज्या मातृभूमी ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये नेहमीच प्रेम आणि श्रद्धा राहिलेली आहे. मी त्यांना बार्शीच्या कार्यक्रमात गेल्यानंतरही म्हटलं की मोदीजी प्रश्न विचारत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कि आप जिस शहर में रहते हो उस शहर में दुख ही नहीं रहेगा, ये आप कितने साल में कर पाओगे. मला जेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारला तेव्हा मी असं म्हटलं की या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा या प्रश्नावर काम करणं मी जास्त प्रेफर करेन. आणि त्या प्रश्नावर मी काम करतो आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या शहरामध्ये एकही दुःख शिल्लक न ठेवणं. मातृभूमी ट्रस्टनेसुद्धा तोच ध्यास घेतलेला आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून, कोविड हे एक त्याचं मोठं उदाहरण आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे रोज जेवण मिळालं नाही, उपाशी झोपला असा माणूस असता कामा नये याची काळजी करून क्षुधा शांती केंद्राची स्थापना असेल, अशा अनेक गोष्टी ते करत आहेत. मी फक्त या निमित्ताने एक आव्हान असं करणार आहे की याचं स्वरूप, याचं व्हॉल्यूम थोडं वाढवायला लागेल. चांगलं काम हे छोटंसं आहे याचं कौतुक असतं, पण त्याचा जो परिणाम, त्याचा जो उपयोग आहे तो मात्र कमी लोकांना मिळतो. आणि त्यामुळे याचा मगाशी 21 एकर जागा घेतली, ही जागेची साईज, या जागेचा व्हॉल्यूम बघून मला आनंद झाला. पण त्या व्हॉल्यूमप्रमाणे कामंही उभी करावी लागतील. आणि ही कामं उभी करताना कुठलीही आर्थिक अडचण येते असं मला वाटत नाही. तुम्हीच सांगितलं की एका दिवसामध्ये आम्ही बार्शीसारख्या शहरातून 80 लाख रुपये गोळा केले. आणि त्यामुळे या पुस्तकाच्या अधिकाधिक आवृत्त्या निघाव्यात यासाठी जशा मी शुभेच्छा देईन, तसं राजाभाऊ ज्याच्याशी जोडलेले आहेत त्या मातृभूमीची सुद्धा अशा अर्थाने प्रगती व्हावी की सर्वसामान्य माणसाला वाटावं की इथे गेल्यानंतर मला सोल्युशन मिळतं. त्याही शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. आदरणीय दादांनी सुद्धा या प्रसंगी आम्हाला आशीर्वाद दिले, मार्गदर्शन केलं, यासाठी आभार. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक या राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंहजी कोश्यारी साहेब यांना विनंती करते त्यांनी संबोधित करावं आणि मार्गदर्शित करावं. सन्माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी साहेब. तेरा भाषण बहुत सुना मैंने आज. देर हो गई बहुत ज़्यादा. मातृभूमि प्रतिष्ठान, अब मुझे भाई मराठी समझना तो आता, बोलना नहीं आता, इसलिए माफ़ करना है. श्वेता जितना बोल रही थी समझ में सब आ रहा था, ज़्यादा बोल रहे थे. आयोजित ज्येष्ठ संपादक पत्रकार श्री राजा माने द्वारा लिखित ज्यांनी आभार घेतले कवित यांनी जिन्होंने सारा आसमान अपने कब्जे में कर लिया, ऐसे इस प्रशंसनीय और पठनीय पुस्तक के लोकार्पण के अवसर पर
अपने मध्य में हमारे वरिष्ठ आदरणीय डॉक्टर टी.वाई. पाटिल जी, आदरणीय चंद्रकांत दादा पाटिल जी, और हमारे अत्यंत सहयोगी जिनका प्रेम मुझे बहुत अधिक मिलता है, राज्यसभा में मेरे साथ रहे और यहाँ भी, वैसे तो वो सबके साथ हैं यहाँ, लेकिन ये मानता हूँ कि मेरे साथ ज़्यादा हैं। तो ऐसे श्रीमान विजय डाडा जी, आज जिनकी पुस्तक का हमने लोकार्पण किया है, आदरणीय, और घर से तो गरीब घर से आए, लेकिन अच्छा पंडित होगा कोई, इसलिए इसका नाम ही उन्होंने राजा रख दिया। अभी डी.वाई. पाटिल मेरे, विजय दादा या चंद्रकांत दादा पाटिल जैसे राजा नहीं होंगे, परंतु ये लेखनी के राजा हैं। और जो राजा है, राज्यपाल है, मंत्री है, मुख्यमंत्री है, कुछ भी है, वो तो कुछ दिन बाद चला जाएगा, लेकिन जो लेखनी का धनी है, जो लेखनी का राजा है, उसने जो लिख दिया है, कभी कभी उसके जीवन में अगर वो नहीं पढ़ा जाएगा तो 100 साल बाद, 2 साल बाद तब भी पढ़ा जाएगा, वो राजा तब भी जिंदा रहेगा। तो लेखक राजा है। वैसे हमारे लेखक राजा माने जी, इसके हमारे चित्रकार भी गजब होते हैं, लोगों का चित्र बना देते हैं, और उस चित्र में कभी कभी मेरे पास बहुत से लोग मेरा चित्र बना के लाते हैं, तो मेरे में तो जान नहीं है, लेकिन वो चित्रकार ऐसा चित्र लाता जैसे कि भगत सिंह के अंदर भी जान है। तो ऐसे जो जानदार चित्र बनाते हैं, बेजान में भी जान डालते हैं, ऐसे हमारे खिलारे साहब है ना, खिलारे नाम है, क्या नाम है, खिलारे, हाँ, नितिन खिलारे जी। और यहाँ उपस्थित हमारे सभी प्रबुद्धजन, और सुंदर संचालन कर रही, ज़्यादा टाइम ले रही थी पर अच्छा कर रही थी, श्वेता, और सभी मित्रों। अब चूँकि मैं ऑलरेडी आधा घंटा अपने कार्यक्रम से लेट हो चुका हूँ, लेकिन माने जी ने एक जो नई परिकल्पना की, राजा माने जी ने, वैसे तो हम लोग रामचरितमानस, रामायण, राम, महाभारत पर जाने कितनी कथाएं अब भी लिखते रहते हैं, और जितनी बार लिखते हैं उतना ही अच्छा लगता है। जो भी नया नया लिखता है बहुत अच्छा लगता है। मैं उसके कन्नड़ के लेखक हैं, उनका उत्तरकांड पर उपन्यास पढ़ रहा था, क्या ही सुंदर था, एकदम नई परिभाषा के साथ। तो लेखक जो है लोगों को अपने समय के हिसाब से उस आईने में उतार देता है, और उस आईने में उतारता तो हमको उसको पढ़ने में अच्छा लगता है। और मान्य जी ने बड़े सचित्र, मान्य जी बड़ा कठिन होता है, बहुत से लोग पुस्तक लिखते हैं, किताब लिखते हैं, पर किताब लिखते समय उसके व्यक्ति का पहले चित्र भी लगा देना, इन्होंने नई विचित्र प्रथा शुरू कर दी है। अब मुझे लगता है लोग इनकी नकल करेंगे। तो इस, अब हमारे प्रधानमंत्री कहते हैं ना इनोवेशन, तो इट इज़ योर इनोवेशन राजा मानी साहब, ये आपका एक प्रकार का नया अन्वेषण है, नया इनोवेशन है, और ये इसलिए मैं आपका अभिनंदन करता हूँ। अब जिसमें जितने लोगों का वर्णन किया गया है, लिखा गया है, अब वैसे तो मुझे अभी कौन बोल रहे थे छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, वो इतना अच्छा बोल रहे थे कि दिन भर भी बोलते रहते तो मुझे अच्छा लगता। तो छत्रपति शिवाजी के बारे में किसको अच्छा नहीं लगेगा,
मेरे जैसे दुबले पतले आदमी का भी थोड़ी देर के लिए खून खोल उठेगा। ये बड़ा अद्भुत है, क्योंकि जीवन ही ऐसा जिया है तो स्वाभाविक है उससे ऐसी प्रेरणा मिलती है। अब लेकिन समय की नजाकत होती है। जब वो बोल रहे थे मुझे लग रहा था 1 घंटा बोले तो बहुत अच्छा है। कौन, क्या नाम है उनका? अच्छा, शिवरत सेठी, बड़ा अच्छा लग रहा था है? लेकिन समय की अपनी पाबंदी है। तो लेकिन ये जो नए लोगों के बारे में जो आपने एक नई परिकल्पना दी है मानी साहब ने, और जो वर्तमान और जो थोड़े निकट पास्ट के ऐसे हमारे यहाँ के महाराष्ट्र के जो 75 विभूति हैं उनका संक्षेप में वर्णन देना, सजीव वर्णन देना और एक प्रेरणादायी वर्णन देना, और एक प्रकार से जब हमारे प्रधानमंत्री कहते हैं कि हम अमृतोत्सव मना रहे हैं देश का 75वां इस प्रकार का, और उस कल्पना को, उनके उस सपने को आपने एक नया विचार दे करके इसके माध्यम से हमारे महाराष्ट्र के विविध विचारों के, हमारे महाराष्ट्र के विविध योग्यता टैलेंट के ऐसे जो लोग हैं जिनका बड़ा योगदान है, जो योगदान दे रहे हैं, तो ऐसे लोगों का एक चित्रण करके और इस प्रकार का सुंदर शब्दों में आपने जो इस प्रकार का आलेख किया है, ये पुस्तक बनाई है। निश्चित रूप से मुझे लगता है कि स्वतंत्रता का अमृत महोत्सव है, हमारे महाराष्ट्र का हीरक जयंती है, हमारे अभी विजय जी की दृष्टि बड़ी तेज है। हमारे राज्यपाल जी को भूतपूर्व के अंगूठे वो देख रहे थे, हाथों अंगुलियों को देख रहे थे, बोले आपने इतने हीरे लगा रखे सारे हाथों में। तो मैंने कहा मेरे बदले भी उन्होंने लगा रखे, औरों के बदले भी लगा रखे। तो ये जो हीरे हैं, अब ये जो हीरक जयंती में है, इस हीरक जयंती का भी अपना महत्व है और अमृत महोत्सव तो है ही है। तो मुझे ऐसा लगता है कि हमारे मानी साहब ने अपनी पुस्तक में हीरे भी जोड़ रखे हैं और अमृत भी दे रखा है। आप सब उसका रसपान करें और अपने लोगों को, सब लोगों को इसका रसपान कराएं। किताब खाली पुस्तक उसके प्रकाशक के यहाँ न रहे, ये पुस्तक घर घर तक पहुँचे, अधिकतम घर तक पहुँचे। इसका आप लोग अगर प्रयास करेंगे तो सचमुच हम सब इनका जो परिश्रम है उस परिश्रम के प्रति हम अपना उसका ऋण अदा करेंगे। मुझे लगता है कि हम सब लोग इनकी पुस्तक को पढ़ेंगे, औरों को पढ़ाएंगे और इसके माध्यम से और हम अमृत पान करेंगे इस अमृत महोत्सव में। आप सब ने बुलाया, आप सब यहाँ पर आए। अब चाय पान में शायद आपके साथ ना रहूँ, वैसे तो पाटिल साहब रहते हैं तो बैठने की इच्छा होती दादा वो, लेकिन मेरी जल्दी बहुत जाना है, इसलिए आप सबको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। आप लोग यहाँ आए, एक कार्यक्रम कराया, मुझे इतना सुअवसर दिया, मुझे आप लोगों ने कृतकृत्य किया। आप सबका आभार प्रकट करते हुए बहुत बहुत धन्यवाद। सन्माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी साहेबांच्या खरं तर परिसस्पर्शानं या कार्यक्रमाला एक वेगळे असा अमृत योग झोन आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे। आणि यानंतर सभा संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनानं होतो आणि हे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय अविनाशजी सोलवट सरांना आमंत्रित करते। पण उपस्थितांना सांगू इच्छिते की कार्यक्रमाचा शेवट पुन्हा राष्ट्रगीतानं होणार आहे, त्यामुळे आभार प्रदर्शन संपल्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी थांबावं। ज्येष्ठ पत्रकार लेखक राजा माने यांचं हे पुस्तक ज्याने आभाळ कवेत घेतलं आणि ज्यांच्या रेखाचित्रानं या सुंदर पुस्तकाला एक सुंदर रूप दिलं आहे अशा नितीन खिलारे यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे पुस्तक आज या ठिकाणी आपल्यासमोर येतं आहे त्याचं लोकार्पण आदरणीय भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते आज झालं। ही पुस्तिका आपल्या सर्वांसाठी आज उपलब्ध होती आहे। मातृभूमी प्रतिष्ठानच्या प्रयत्नानं हा आनंदाचा क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत आणि प्रगती प्रकाशनाचे आमचे दत्ता थोरे आणि संतोष पवार यांनी अतिशय सुंदर असं रूप ह्या पुस्तकाला दिलं आहे। कविवर्य विंदा करंदीकर यांची कविता मला या ठिकाणी एक आठवती आहे। एका ठिकाणी ते म्हणतात, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं,
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. राजा माने आणि नितीन खिलारे यांच्या प्रयत्नातून त्यांनी जे काही अनुभवलं, जे रेखाचित्रित केलं, ते अतिशय सुंदर असं पुस्तक या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलं आहे. त्यांनी हे जे भरभरून दिलं आहे ते आता आपल्या सर्वांसाठी इथं उपलब्ध झालं आहे आणि त्याचं वाचक आणि दर्शक आपण व्हावं असं या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे. आणि आमच्या सर्वांसाठीच खूप आनंदाचा क्षण आहे की भगतसिंहजी कोश्यारी आपल्या राज्याचे प्रमुख, ज्यांच्या नावानं या राज्याचा राज्यकारभार चालतो, त्यांचे आशीर्वाद लाभले. त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. सर, आपले मनपूर्वक आभार. आपण वेळ दिला, त्यामुळंच या सुंदर वास्तूमध्ये, या राजभवनामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि या प्रकाशनासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहिले. त्यांचं सातत्यानं प्रेम आमच्यावर असतंच, त्यांचं सहकार्य आशीर्वाद आम्हाला सातत्यानं लाभलेला आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं, आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे की मातृभूमी प्रतिष्ठानचं व्हॉल्यूम, त्या बाबतीत त्यांनी आपल्याला जे सांगितलं, दादा आमची सर्व कुटुंबीय, माझा सर्व मित्रपरिवार, मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपल्याला सांगायचं आहे की आपले आशीर्वाद असतातच, पण आम्ही प्रामाणिकपणे चांगलं काम करायचा प्रयत्न करतो आहे. आपलं सहकार्य आशीर्वाद असंच आम्हाला लाभो. आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील 2 दिग्गज प्रमुख वेगवेगळ्या क्षेत्रामधले उपस्थित आहेत. आदरणीय डी वाय पाटील सर, आदरणीय विजयबाबू दर्डाजी, आणि आपण सर्वजणच आवर्जून वेळात वेळ काढून आलात. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. राजभवनचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांच्या सहकार्यानं हा प्रकाशन सोहळा उत्तमपणे पार पडला, त्यांचे देखील आभार. सर्व पत्रकार मित्रांचे आभार. परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं अशी विनंती. राष्ट्रगीत संपल्यानंतर सर्वांपर्यंत पुस्तकं देण्यात येईल याची ये जो नए लोगों के बारे में जो आपने एक नई परिकल्पना दी है मानी साहब ने, और जो वर्तमान और जो थोड़े निकट पास्ट के ऐसे हमारे यहाँ के महाराष्ट्र के जो 75 विभूति हैं, उनका संक्षेप में वर्णन देना, सजीव वर्णन देना और एक प्रेरणादायी वर्णन देना, और एक प्रकार से जब हमारे प्रधानमंत्री कहते हैं कि हम अमृतोत्सव मना रहे हैं देश का 75वां इस प्रकार का, और उस कल्पना को, उनके उस सपने को आपने एक नया विचार दे करके इसके माध्यम से हमारे महाराष्ट्र के विविध विचारों के, हमारे महाराष्ट्र के विविध योग्यता टैलेंट के ऐसे जो लोग हैं जिनका बड़ा योगदान है, जो योगदान दे रहे हैं, तो ऐसे लोगों का एक चित्रण करके और इस प्रकार का सुंदर शब्दों में आपने जो इस प्रकार का आलेख किया है, ये पुस्तक बनाई है। निश्चित रूप से मुझे लगता है कि स्वतंत्रता का अमृत महोत्सव है, हमारे महाराष्ट्र का हीरक जयंती है, हमारे अभी विजय जी की दृष्टि बड़ी तेज है, हमारे राज्यपाल जी को भूतपूर्व के अंगूठे वो देख रहे थे, हाथों अंगुलियों को देख रहे थे, बोले आपने इतने हीरे जो लगा रखे सारे हाथों में, तो मैंने कहा मेरे बदले भी उन्होंने लगा रखे, औरों के बदले भी लगा रखे तो ये जो हीरे हैं, अब ये जो हीरक जयंती में है, इस हीरक जयंती का भी अपना महत्व है और अमृत महोत्सव तो है ही है। तो मुझे ऐसा लगता है कि हमारे मानी साहब ने अपनी पुस्तक में हीरे भी जोड़ रखे हैं और अमृत भी दे रखा है। आप सब उसका रसपान करें और अपने लोगों को, सब लोगों को इसका रसपान कराएं। किताब
खाली पुस्तक उसके प्रकाशक के यहाँ न रहे, ये पुस्तक घर घर तक पहुँचे, अधिकतम घर तक पहुँचे, इसका आप लोग अगर प्रयास करेंगे तो सचमुच हम सब इनका जो परिश्रम है उस परिश्रम के प्रति हम अपना उसका ऋण अदा करेंगे। मुझे लगता है कि हम सब लोग इनकी पुस्तक को पढ़ेंगे और उनको पढ़ाएंगे और इसके माध्यम से और हम अमृत पान करेंगे इस अमृत महोत्सव में। आप सब ने बुलाया, आप सब यहाँ पर आए। अब चाय पान में शायद आपके साथ ना रहूँ, वैसे तो पाटिल साहब रहते हैं तो बैठने की इच्छा होती दादा वो, लेकिन मेरी जल्दी बहुत जाना है, इसलिए आप सबको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। आप लोग यहाँ आए, एक कार्यक्रम कराया, मुझे इतना सुअवसर दिया, मुझे आप लोगों ने कृतकृत्य किया। आप सबका आभार प्रकट करते हुए बहुत बहुत धन्यवाद। सन्माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी साहेबांच्या खरं तर परिसस्पर्शानं या कार्यक्रमाला एक वेगळे असा अमृत योग झोन आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। आणि यानंतर सभा संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनानं होतोय आणि हे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय अविनाशजी सोलवट सरांना आमंत्रित करते। पण उपस्थितांना सांगू इच्छिते की कार्यक्रमाचा शेवट पुन्हा राष्ट्रगीतानं होणार आहे, त्यामुळे आभार प्रदर्शन संपल्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी थांबावं। ज्येष्ठ पत्रकार लेखक राजा माने यांचं हे पुस्तक ज्याने आभाळ कवेत घेतलं आणि ज्यांच्या रेखाचित्रांनं या सुंदर पुस्तकाला एक सुंदर रूप दिलं आहे अशा नितीन खिलारे यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे पुस्तक आज या ठिकाणी आपल्यासमोर येतं आहे त्याचं लोकार्पण आदरणीय भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते आज झालं। ही पुस्तिका आपल्या सर्वांसाठी आज उपलब्ध होती आहे। मातृभूमी प्रतिष्ठानच्या प्रयत्नानं हा आनंदाचा क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत आणि प्रगती प्रकाशनाचे आमचे दत्ता थोरे आणि संतोष पवार यांनी अतिशय सुंदर असं रूप ह्या पुस्तकाला दिलं आहे। कविवर्य विंदा करंदीकर यांची कविता मला या ठिकाणी एक आठवती आहे। एका ठिकाणी ते म्हणतात, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। राजा माने आणि नितीन खिलारे यांच्या प्रयत्नातून त्यांनी जे काही अनुभवलं, जे रेखाचित्रित केलं, ते अतिशय सुंदर असं पुस्तक या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलं आहे। त्यांनी हे जे भरभरून दिलं आहे ते आता आपल्या सर्वांसाठी इथं उपलब्ध झालं आहे आणि त्याचं वाचक आणि दर्शक आपण व्हावं असं या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे। आणि आमच्या सर्वांसाठीच खूप आनंदाचा क्षण आहे की भगतसिंहजी कोश्यारी आपल्या राज्याचे प्रमुख, ज्यांच्या नावानं या राज्याचा राज्यकारभार चालतो, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे। सर, आपले मनपूर्वक आभार, आपण वेळ दिला, त्यामुळंच या सुंदर वास्तूमध्ये, या राजभवनामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं। आणि या प्रकाशनासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहिले। त्यांचं सातत्यानं प्रेम आमच्यावर असतंच, त्यांचं सहकार्य आशीर्वाद आम्हाला सातत्यानं लाभलेला आहे। त्यांनी आपल्याला सांगितलं, आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे की मातृभूमी प्रतिष्ठानचं व्हॉल्यूम, त्याबाबतीत त्यांनी आपल्याला जे सांगितलं, दादा आम्ही आमचे सर्व कुटुंबीय, माझा सर्व मित्रपरिवार, मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपल्याला सांगायचं आहे की आपले आशीर्वाद असतातच, पण आम्ही प्रामाणिकपणे चांगलं काम करायचा प्रयत्न करतो आहे। आपलं सहकार्य आशीर्वाद असंच आम्हाला लाभो। आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील 2 दिग्गज प्रमुख वेगवेगळ्या क्षेत्रामधले उपस्थित आहेत। आदरणीय डी.वाय. पाटील सर, आदरणीय विजयबाबू दर्डाजी आणि आपण सर्वजणच आवर्जून वेळात वेळ काढून आलात। आपल्या सर्वांचे मनापासून आभार। राजभवनचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांच्या सहकार्यानं हा प्रकाशन सोहळा उत्तमपणे पार पडला, त्यांचे देखील आभार। सर्व पत्रकार मित्रांचे आभार। परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं अशी विनंती। राष्ट्रगीत संपल्यानंतर सर्वांपर्यंत पुस्तकं देण्यात येईल याची
मी मतदारांना विनंती करते आपण मंचावरती या मतदार ते स्वतः राज्यपाल साहेबांच्या आदेशानुसार 100 पुस्तकं स्वतः विकत घेत आहेत आणि सगळ्या मान्यवरांपर्यंत पोहोचत आहेत. यासाठी आई प्रतिष्ठानचे सन्माननीय मोहनजी डांगरे चला फास्ट